हिऱ्या, हा गंगी तुला काय सांगून गेली र कुठं जाती म्हणून? अगं कुठे जाते ती? इथंच कुठेतरी गेली असेल आणि मी कशाला विचारू? ए कशा पायी म्हणजे काय? तू दादला आहेस तिचा? हा विचाराय न का? आणि हे बघ, कोणचं बी काम असू दे बाळू, म्हणलं पा गावात पुण्यांदा पंचाला भेटायला आला का काय? नाही, तुलाच भेटायला आलो होतो. मला का? माझ्या मुलीसाठी वर शोधत फिरत होतो. एका सेठजींबद्दल समजलं. मग त्यांना भेटायला गेलो तर त्यांच्या एकुलत्या एक मुलासाठी माझ्या मुलीचा विचार करायला तयार आहेत बघ. वा, चांगलं झालं की. हो, पण कसं करावं समजत नाही. हाय समजा काय झालं? समधी का तसं करायचं? तसं नाही, पण अडचण काय आहे ते तुला माहित आहे बघ. अडचण काय? तुला सगळं माहित असतं तरी का विचारतोस? अरे मला कुठं काय ठाव आहे? तू सांगितलंच नाही तर मला ठाव कसं होईल? माझ्याच तोंडून वधवून घेणार आहेस माहित आहे मला. मी कशा पाय असं करीन सांग? ठाव नाही तर नाही. बर, मदत तर करशील? माझ्या चानं वळेल तेवढं करीन. गायत्रीसाठी जे मुलगा बघायचं चाललं आहे ते घर खूप श्रीमंत आहे आणि तुला माझी परिस्थिती चांगलीच माहित आहे. त्यांना फक्त मुलगी चांगली हवी आहे बघ. अरे मग झालं की. पण त्यांना जेव्हा माझ्या परिस्थितीबद्दल समजेल तेव्हा काय? माझी बायको मला म्हणत होती, त्यांना ज्यावेळी सगळं समजेल त्यावेळी लग्न मोडेल. मला काही समजत नाही बघ. हा, आता त्यातल्या काय सांगणार? फक्त महादेवावर विश्वास ठेव. लगीन अशी गोष्ट आहे कोणाला समजत नाही काय करावं ते. इथं माझ्या लग्नासाठी माझ्या घरातली डोकं खात आहेत आणि तिकडे तुझी बायको तुझ्या पोरीच्या लग्नासाठी डोकं खात आहे तुझं. हे लगीन कोणाचा तरी जीव घेणार बघ. माझ्या डोसक्यात असं आलं आहे की सत्याचं लगीन बाळू संग लावून द्यायचं. काय त्या खुळ्या संग? आय मी माझी पोर त्या खुळ्याला देणार नाही. आता खोड्यागत तू वागतो आहेस. सत्याचं दुसरीकडे कुठं लगीन लावून दिलं तर हुंडा आणि बाकी खर्च करेस तो ना की नऊ येईल तुझ्या. सत्य संगट बाळूचं लगीन लावून दिलं तर तुझा सासरा हुंडा मागणार आहे का? तू बोलती आहे ते बरोबर आहे, पर ते हे बघ, तुला काय एक पोरगी नाही? समद्यांची लगीन लावून दिस तर कंगाल होशील तू. बरोबर आहे. अगं पर गंगी ऐकल का? गंगीला हे सांगायचंच नाही. आधी आपण आपल्यात बघू. अगोदर तू वय म्हण, वय म्हण, मन मन वय म्हण, वय म्हण मन 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 असं म्हणतीस वय? बर मग बघू. आता तू तुझं काम करून ये. हा जात. ए बुकटा, एक तरी काम नीट करत जा की बाबा. अय्यो नुसतं कामच सांगा तुम्ही. अय्यो, मग आता तुझे खांदे मी चेपून देऊ की काय? नाही खांदे काय चेपता, माझं लगीन लावून द्या ना. अय्यो, झाली तुझी सुरुवात. लग्न 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 लग्न. हेनरी, मी बाहेर जाऊन येते, तुम्ही इथेच थांबा. तात्या, तूही इथेच थांब. या इथंच आहे, या कुठं जाणार आहे? अय्यो, तू काही काळजी करू नकोस, मी आहे. अय्या हेनरी, भाऊजींचे काही समजले काय? भाऊजी? कोण भाऊजी?
अय्यो मल्लप्पा, त्याचे काय समजायचं तेव्हा? नाही, गावात परत एकदा येऊन गेल्याचे समजले मला. मलाही समजलं. तो काही करे ना, आपल्याला काय करायचंय? आपल्याला काय म्हणजे? तुमचे बंधू प्रेम कधी उफाळून येईल ना सांगता येत नाही. हेनरी, माझ्या माघारी जर काही केले ना तर लक्षात ठेवा. अय्यो अय्यो, मी कशाला काय करेन? अय्यो घरात जे आहे ना ते आपल्यासाठी आहे, माझ्या गुंडूसाठी आहे. अय्यो अय्यो त्यातला एक पैसाही इकडचा तिकडा झाला तर माझ्या एवढं वाईट कोणी नाही. अय्यो, असं काही नाही होणार. मी तुझ्या समोर सांगितलं मल्लप्पाला की परत वाड्यावर यायचं नाही म्हणून ना. अय्यो त्यांचे चांगलेही नको आणि वाईटही नको आपल्याला. त्यांच्या सोबत कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नाही म्हणते मी. होय होय. येते मी जाऊन. पण अक्का म्हणतात ते काय खोटं नाही. अय्यो ए पोपटा, इथे आगीत तेल उतरण्याचं काम करू नकोस बघा. अय्यो तसं नव्हे. अहो कधी कधी तुम्ही मोठं मन करून मदत बी करतात ना, म्हणून म्हणलं. ए तल्या, तू जरा बाहेर थांबतोस? थांबतो की थांबतो ना बाहेर. आई, हा? आई. थांबतो. या काय घोडा मारला कोणाला ठाऊ? अक्का किती त्रास देते तुम्हाला, सतत ओरडत असते. अयो काय सांगायचं तुला सुभद्रा, इकडे आड तिकडे विहीर, कुठे ते निघून जावं असं वाटतं बघ. अय्य असं नका बोलू. तुम्ही असं निघून गेलात तर मी कुणाकडे बघायचं? अय्यो, तू माझ्याकडे बघायच, तू माझ्याकडे मी तुझ्याकडे, एकमेकांकडे बघायचं. वा, चल की शेतावर जायचं आहे ना. नाही. का? काय झालं? ज्यांच्यासाठी पिकवायचं तेच जर सुखात नसतील तर काय उपयोग आहे पिकवून? म्हणजे तुझी माय बघ, बाळा नाही तर कशी तडफड होती तिची. हो, म्या ठीक आहे, तुम्ही या जाऊ. म्या काय बाळा नाही का? तू काय बी सांगशील आणि मला पटत समजतं मला. समजत आहे ना व, मग जाऊन बाऊला बघून या की कुठं आहे ते. नाही, आणि त्याच्या माग माग फिराय म्या काय मोकळा नाही. तुझ्यासाठी थांबलो आहे म्या. हो, म्हणून काय पोराला असंच वाऱ्यावर सोडून द्यायचं का? भीमा, जा तू जाऊन बघून ये. थांब रे भीमा, पुढे जाऊ नका. भीमा, जा तू जाऊन बघून ये. थांब रे भीमा, पुढे जाऊ नका. पोटाला भूक लागली का येईल तो आपण. तुमचा राग मला समजतो हाय, पण त्याचं काय चुकलं असं बी मला वाटत नाही. कोणाशी कसं बोलायचं याची अक्कल नाही त्याला, आणि त्याचं काय चुकलं नाही म्हणा. अहो, लग्नाचा विषय काढला म्हणून चिडला नव्हत त्यो. पण आपल्या समोरच्या माणसाचं वय काय, आपलं वय काय बघाय ना ग. बरं आपण सांगत होतो ना व. बरं आता झालं ते झालं, रागाच्या भरात बोलला त्यो. आता ह्या मोर त्याच्या लग्नाचा विषय नका काढू. अरे कोण काढतंय त्याच्या लग्नाचा विषय? मी आता आधीपासून नाही म्हणतो आहे, पण लोक आली दारात तर त्यांना सांगाय ना ग. बाळासारखं वागून चालतंय वय. हा, पर आपल्या बाजूने बंद करू, आणि कोणी आलं बोला तर त्याच्या मोर नग बोला. बर, त्याच्यासाठी अजून काय काय करायचं ते बी सांग. त्याला काय आवडतं काय नाही म्हणजे एकदम समजा ध्यानात ठेवाय. बरं अहो, असं बोलून कसं चालल?
त्याला नाही आवडत म्हणून सांगते आहे ना व. अरे तेच तर म्हणतो आहे म्या. त्याला अजून काय आवडतं ते बी सांग ना, म्हणजे तसं वागाय बरं. आम्ही सुखाने 4 घास खाल्लेलं चाललं ना व, का जेवायचं बंद करू? नाही काढत त्याच्या लग्नाचा विषय. कुणी बी किती बी केलं ना तरी लग्नाचा विषय नाही काढत. माणसं तुटली तरी चालतात. भाई जरा समजून घ्या की. वाईच कशा पाहिजे समजून घेतो ना. बाळ्याच्या लग्नाचा विषय काढायचा नाही, म्या काढणार नाही आणि कोणाला काढू बी देणार नाही. काय करावं लागणार या पोरा पायी. भीमा तेरा होय. अरे बाबा काही काम बिमा आहेत का नाही? नाही ना. हा तुझ्या सासऱ्याकडे सांगावा धाडायचंय त्याचं काय? धाडू की. कवा बाळूचं लगीन झाल्यावर? काय म्हणलं आता? हा. काय नाही कुठं काय काय नाही कसं? मी ऐकलं की तू काय ऐकलं? बाळूच्या लग्नाबद्दल बोलत होता. नाही 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 नाही. हाय का आता हा? तूच म्हणत होती सामासनी की बाळूच्या लग्नाचा इशे डोसक्यातून काढा म्हणून, आणि तुझ्या डोसक्यात हाय वय. म्हणजे म्हणजे आम्ही बाळूच्या लग्नाचं नाही म्हणलं, बाजूचं लगीन म्हणलं. हा वय 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 बाजूचं लगीन. खरं का? का मला गंडवायला काहीतरी सांगता आहे? हाय का? आता तुला कशाला गंडू आम्ही? अगं खरंच सांगतो हाय. आय म्हणत होती की कधी जाणार हाय बाजूचं लगीन झाल्यावर. आणि तू काय ऐकलं? बाळूचं लगीन म्हणून चुकून. कुणाचं लगीन आहे म्हणलं? हाय एकाच. म्हणजे गावातच नाही, पलेडल्या गावात आहे. कुणाचं आहे असं विचारलं म्या. हाय एक माझा मैत्र हाय, त्याच्या भावाच्या बायकोच्या मेहुण्याच असंच काहीतरी हाय. काय? कुणाचं? म्हणजे दोस्ताच्या भावाच्या मेहुण्याच्या बायकोचा भाव. मग तुम्हाला कुणी बोललेलं आहे? मैत्रिणी. आणि आणि त्यांनी बुंदी आणि लापशी बी केली हाय. हा म्हणजे आज तुम्ही इथं जेवाय नाही तर? म्या जर लग्नाला गेलो असतो तर मी जेवाय नसतो, पण मी जाणार नाही म्हणून मी हाय जेवाय. मग या जेवायला. वय वय येतो. बरं झालं बाबा तू सावरून घेतलंस. हा वय वय वय. पर आय बुंदी आणि लापशीचं नाव काढल्यावर तोंडाला पाणी सुटलं बघ. ते बुंदी आणि लापशीचं राहू दे, आधी सासऱ्याकडे सांगावं धाडायचंय ते बघ. वय वय वय. कुणाला तरी धाडतो, नाही तर मॅच येतो जाऊन. कुणी नाही मिळालं ना तुलाच जावं लागल, समजला? वय आता येता का नाही? वय आलो. वाक्याला ताप आला नुसता. भीमा काय? मी जरा जाऊन येते. कुठं चालली आहेस? बाळूला बघून येते. तू गेलेलं बाला नाही आवडायचं ना ग जाऊ. अरे बाळू कसा हाय ठाव आहे ना व तुला. येते मी. बाला काय सांगू? त्या परीस तू थांब, मी जाऊन येतो. हा समधीकडे बघ आणि लागलीच ये घरला. भीमा
बाहेर पाय टाकलास तर उभ्या आयुष्यात तुला परत या घरात पाय ठेवता यायचा नाही. हो पर हे बघ सुंदरा, बाळ्याचं काय करायचं, त्याला काय सांगायचं हे तू ठरव. तर बाळ्यासाठी भीमाला काय सांगायचं नाही. म्या सांगेल तेच भीमा ऐकत. आणि बाळू आला. हिऱ्या, हा गंगी तुला काय सांगून गेली र कुठं जाती म्हणून? अगं कुठे जाते ती? इथंच कुठेतरी गेली असेल. आणि मी कशाला विचारू? ए कशा पायी म्हणजे काय? तू दादला आहेस तिचा, हा विचारायला नग का? आणि हे बघ, कोणचं बी काम असू दे, त्यो माधू आहे का र? कोण? महादू? अरे त्यो नाही का, बघ बघ, त्यो गंगीच्या गावचा आहे बघ माधू. वय 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 माधूच आहे. हा? हा. हा, हा. बोलियो 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 त्याला. कशाला बोलवायचं त्याला? चाललाय तर जाऊ दे की. सासऱ्याला निरोप धाडायचा आहे ना व? वय 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 वय. बोलियो. ए माधू, इकडे इकडे इकडे. आलो आलो. जावई बापू, राम 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 राम. आमच्या घरावरनं चालला आहेस आणि आमच्याकडे ध्यान नाही वय? अव असं काय बी नाही. अव डोक्यात जरा विचार चालू होत, त्याच नादात होतो. चालायचं चालायचं. आईनं बघितलं तुला म्हणून म्हणलं बोलवावं. बर बर. इकडं कुठं? काही कामाला आले होते का काय? वय वय, तालुक्याला गेलो होतो. आमची गंगूताई कुठं हाय? गेली असेल सरपणा नाही. हा. बर बर बर. माझं सासरी बुवा तुम्हासनी भेटतात ना? अव आम्ही दोघं एकाच गावचा आहे. भेट होणार नाही असं कधी होईल का? माझं एक काम होतं त्यांच्याकडे, करशील का? काय जावय बापू, हे काय विचारणं झालं वय? बोला की. माझ्या सासरी बुवासनी सांगावं धाडायचं हाय की मला त्यासनी भेटायचं हाय म्हणून. एवढंच नव, मायापाला सांगतो घरी येऊन जाय. नग 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 नग, घरला नग, बाहेरच भेटायचं हाय. भाई होय होय. घर हाय ना व, मग बाहेर कशा पायी भेटायचं? त्याचं काय हाय, महत्वाचा विषय सांगायचा हाय त्यासनी. गंगीला नाही सांगायचं म्हणून मी तू फक्त सांगावा सांग. हा. बर बर सांग. आणि काय आहे, सासरे बुवांना म्हणाव एकलेच या म्हणून. होय, एकल्याला? अहो काय आहे, एवढं ऊन हाय, कशाला समदेसनी एवढ्या उन्हाचा त्रास आहे का नाही? बर बर. हा. येऊ का? होय होय, या या. गंगूताईला सांगा विचारलं म्हणून. होय, होय, होय. बर जात. हो इकडे या, प्याला द्या ते. सवय. राम राम. काय झालं आहे? तुला काय अक्कल आहे का नाही? काय झालं? त्याच्या मोर कशाला म्हणाला गंगीला सांगायचं नाही म्हणून? अगं मी आज चुकून बोललो आहे. जेवढा तू हुशार आहेसच. आता एक कर, सासऱ्या मोर तर असलं काय बोलू नका बाबा. नाही 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 बोलणार आहे मी. या परास महत्वाचं, गंगी मोर तर काहीच बोलायचं नाही. अगं नाही बोलणार आहे मी. द्या, मालक आले, त्यांना खाया द्या. काय पाहिजे ती विचारा, आणि आम्ही काय काय करायचं ते बी सांग. कुठं गेला होतास? कुठं नाही.
त्याच्याकडनं तुला सरळ उत्तर मिळू दे. तू म्हणशील ते करतो आयुष्यभर. हो का वागतो आहेस बाळू? काय चुकतं आहे आमचं? मी म्हंटल होतं ना मग माझ्या लग्नाचा विषय काढायचा नाही म्हणून. अरे आम्ही काढला का? तुम्ही जरा थांबाजी. बाळू तुझं लगीन करायचं ही माझी इच्छा होती म्हणून हे विषय सुरू झाला. पर तुला नाही आवडत तर नाही काढणार, राहू दे. नको उगा जीवाला त्रास करून घेऊ. काढलं तर मग आम्हाला हिरीत ढकल, म्हणजे जीवाला बरं वाटेल तुझ्या. सांगितलं ना एकदा नाही काढणार. न तुम्ही जरा शांत व्हा की. कशा पाय उगा राग करता हाय. अन ह्या मोर बाळूच्या लग्नाचा विषय बंद.